नगर शहर व जिल्ह्यातील सर्व कत्तलखाने त्वरित भुईसपाट करण्यात यावे, विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाची मागणी। नगर महाराष्ट्रात गोवंश हत्या बंदी कायदा असताना देखील काही समाजकंटक त्या कायद्याची पायमल्ली करतायत। वरील सर्व ठिकाणी पोलीस स्टेशनकडून व एलसीबीच्या पथकाकडून अनेकदा कायदेशीर कार्यवाही करण्यात आल्यात, तरी देखील त्यांच्यामध्ये कुठलीही सुधारणा झाली नाहीये। ते कसाई नेहमी राजरोसपणे दररोज हजारो गोवंशांची कत्तल करतायत। त्यांना प्रशासनाची भीती वाटत नाहीये, हे दुर्दैवी आहे। तरी आपणास विनंती आहे, झेंडीगेट, नेवासा, श्रीरामपूर व ममदापूर सर्व ठिकाणचे कत्तलखाने त्वरित भुईसपाट करण्यात यावे। या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने बजरंग दल जिल्हा संयोजक कुणाल भंडारी यांनी निवेदन दिले। या प्रसंगी ऋषिकेश भागवत, साहिल पवार, सनी थोरात, शिवराज पवार, ऋषिकेश जुम्मीवाले, सचिन पवार आदी बजरंग दलाचे कार्यकर्ते उपस्थित होते। जर प्रशासनाने कठोर पावले उचलून कार्यवाही केली नाही तर आम्ही न्यायदेवतेकडे न्याय मागू व महाराष्ट्रातील लाखो गोरक्षक व वारकरी संप्रदाय रस्त्यावरती उतरून बजरंग दल आक्रमक भूमिका घेईल, असे आवाहन यावेळी केले। अहिल्यानगर शहरामध्ये झेंडीगेट असेल, कोटला असेल, MIDC हद्दीतील बोलेगाव असेल, रेल्वे स्टेशन भागात, सर्जेपुरा अशा शहरातील अनेक भागांमध्ये बेकायदेशीर कत्तलखाने मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे। यामध्ये वेळोवेळी पोलीस प्रशासन कारवाई करत असून याच्यात महानगरपालिका प्रशासनाला विश्व हिंदू परिषद बजरंग दलाकडनं त्या कत्तलखान्यांवर बेकायदेशीर जे काही कत्तलखाने आहेत त्याच्यावर कारवाई करण्यासाठी अनेक वेळा निवेदन दिलेले आहे। महानगरपालिका प्रशासन याच्याकडे दुर्लक्ष करत आहे। या बेकायदेशीर कत्तलखान्यावरती महानगरपालिकेचा बुलडोजर कधी चालणार, याच्यावरती कारवाई कधी होणार व हे कत्तलखाने कधी उद्ध्वस्त होणार, हा मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो। आज या ठिकाणी पालिकाच्या आयुक्त साहेबांना निवेदन देऊन आमची मागणी आम्ही त्यांच्यापुढे ठेवली असून जर येत्या 8 दिवसामध्ये या ठिकाणी या बेकायदेशीर कत्तलखान्यावरती जर कारवाई झाली नाही तर आम्ही समस्त हिंदू समाज महानगरपालिकेवरती हे आंदोलन करू। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 24 परिवर्तन, अहमदनगर।